गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण एन्व्हायरमेंटल लॉ बघूया. काही तुमचे टॉपिक्स राहिलेले आहेत, 4-5 टॉपिक्स राहिलेत आपले शॉर्ट नोट्स. तर त्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट आणि हजार्डस वेस्ट हे जे 2 टॉपिक आहेत, 2 शॉर्ट नोट्स, ते 1 बाय 1 आपण बघूया. पहिल्यांदा आपण बायोमेडिकल वेस्ट ही शॉर्ट नोट बघूया. मित्रांनो, बायोमेडिकल वेस्ट म्हणजे असं वेस्ट जे हॉस्पिटलद्वारे जे जनरेट होतं. हॉस्पिटलमधून जे काही टाकाऊ पदार्थ असतील किंवा घातक पदार्थ असतील, क्लिनिक, हॉस्पिटल, लॅबोरेटरीज, असे वार्ड, असे वेगवेगळ्या ठिकाणाहून हे जे वेस्ट निघतं त्याला बायोमेडिकल वेस्ट असं म्हणतात. याचे सोर्सेस काय बायोमेडिकल वेस्टचे? तर क्लिनिक, लॅबोरेटरीज, वार्ड, जिथून जे काही वेस्ट प्रोडक्ट निघतं, जे काही टाकाऊ पदार्थ निघतात इथून, तर त्यांना प्रॉपर ट्रीटमेंटद्वारे त्यांचं नियोजन, त्यांची विल्हेवाट लावल्या जाते, जेणेकरून की एन्व्हायरमेंटवर अफेक्ट होऊ नये किंवा जे काही लोक आहेत त्यांनाही कसलंही नुकसान होऊ नये म्हणून जे काही वेगवेगळे घातक पदार्थ निघालेले असतात हॉस्पिटलमधून, तर त्यांना ट्रीटमेंट करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. तर हॉस्पिटलचे काही रूल्स असतात, तिथं ते वेस्ट त्याची मॅनेजमेंट कशी करायची बायोमेडिकल वेस्टची, तर त्यांनी ते रूल्स फॉलो केलेले असतात किंवा त्यांचे ते रूल्स ठरवून दिलेले असतात हॉस्पिटलवाल्यांना, की जेणेकरून जिथून जनरेट होणारं जे काही बायोमेडिकल वेस्ट आहे त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट झाली पाहिजे. तर त्याच्यामध्येच त्यांना डस्टबिन, वेगवेगळ्या प्रकारच्या डस्टबिन प्रोव्हाइड केलेल्या असतात. त्या रूल्सद्वारे ती प्रोसिजर फॉलो करावी लागते. त्यांना वेगवेगळ्या डस्टबिन ठेवाव्या लागतात हॉस्पिटलमध्ये, ज्यात वेगवेगळ्या डस्टबिनमध्ये वेगवेगळा कचरा, त्यांना ती मॅनेजमेंट केलेली असते कचऱ्याची, कोणता कचरा कोणत्या डस्टबिनमध्ये टाकायचा. तर अशा काही डस्टबिन असतात, जसं की हिरव्या कलरची असेल, पिवळ्या कलरची असेल. तर जी काही ग्रीन कलरची डस्टबिन असते, तर त्यात साधारणतः जनरल कचरा, जो आपला नॉर्मल खाण्यापिण्याचे जे काही वस्तू असतील किंवा असे टाकाऊ जनरल पदार्थ असतील, प्लास्टिक पिशव्या वगैरे, तर त्या ग्रीन कलरच्या डस्टबिनमध्ये टाकल्या जातात. तसेच जी काही येलो कलरची डस्टबिन असते, त्या येलो कलरच्या डस्टबिनमध्ये इन्फेक्टेड थिंग्स टाकल्या जातात. इन्फेक्टेड थिंग्स म्हणजे जे काही ब्लड, मानवी ब्लडच्या रिलेटेड कुठल्या गोष्टी असतील, ब्लडच्या पट्ट्या असतील किंवा प्लास्टर केलेले जे काही डाग असतात, वेगवेगळ्या पेशंटचे लागलेले ब्लड असेल, जे कापसावर घेतलेले ब्लड सॅम्पल्स असतील, तर ते वापरून झालेले ते समजा, किंवा रिपोर्ट आल्यानंतर जे काही ब्लड सॅम्पल्स हे ते घेतलेले असतील, तर ते असे वेगवेगळे जे इन्फेक्टेड गोष्टी असतात, जेणेकरून इन्फेक्शन होऊ शकेल दुसऱ्या व्यक्तींना, तर अशा सगळ्या इन्फेक्टेड गोष्टी ह्या त्या येलो कलरच्या डस्टबिनमध्ये टाकल्या जातात. आणि याचं डिस्पोज कसं केलं जातं? तर ह्या काही जे काही टाकाऊ इन्फेक्टेड गोष्टी आहेत येलो कलरच्या डस्टबिनमध्ये टाकलेल्या, त्यात बॉडी पार्ट पण टाकल्या जातात, जसे जनावरांचे अंग असतील काही टाकाऊ, तर ते पण त्यात टाकले जातात. आणि या गोष्टी पहिल्यांदा तर जाळल्या जातात डिस्पोज करताना, आणि मग नंतर खोल कुठेतरी नेऊन त्याला पुरलं जातं. तर अशी या गोष्टीची विल्हेवाट येलो डस्टबिनमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांची विल्हेवाट लावली जाते. तसेच रेड कलरची असते, त्याच्यावर ते काही ग्लव्स असतील तिथले, किंवा कल्चर प्लेट असतील, तर त्या कल्चर प्लेट हे ते रेड कलरच्या डस्टबिनमध्ये टाकल्या जाते. आणि व्हाईट कलरची एक डस्टबिन असते, ट्रान्सपरंट डस्टबिन, तर त्यात सुई, सिरिंज किंवा काच असतील वेगवेगळे, किंवा चाकू, हत्यारे यूज केलेले काही तिथे, तर असे काही सिरिंज वगैरे, सुई जे काही आहेत, तर असे वेस्ट जे पदार्थ आहेत, तर ते व्हाईट कलरच्या डस्टबिनमध्ये टाकल्या जातात. आणि यांची विल्हेवाट कशी लावली जाते? तर त्यांना पहिल्यांदा तर ते कट केल्या जातात, ते सिरिंज असतील किंवा ते काच असतील, आणि केमिकल ट्रीटमेंट करून त्यांना ते डिस्पोज केलं जातं. आणि
काळ्या कलरची डस्टबिन असते, त्यात हानिकारक बेकार औषधं असतात जे की घातक असतात. ते असे विविध हानिकारक औषधं असतील, एक्सपायर झालेले काही औषधं असतील, तर ते काळ्या कलरच्या डस्टबिनमध्ये टाकल्या जातात. तर अशा प्रकारे तिथली वेस्ट मॅनेजमेंट असते हॉस्पिटलमध्ये. तर यालाच बायोमेडिकल वेस्ट असे म्हणतात. तर आपण बायोमेडिकल वेस्ट किती प्रकारचे असतात, तर सॉलिड वेस्ट काही जे सॉलिडच्या स्वरूपात असतात, काही लिक्विड वेस्ट असतात, काही लिक्विड वेस्ट जसे की तिथे वेगवेगळे ऑपरेशन असतील तर तिथे धुण्यासाठी जे काही हे केलेले आहे, जे व्यवस्था केलेली असते त्याने, आपण जसं की डेंटल हॉस्पिटलला आपण बघतो की दात धुवून घेतात ते सारखं एखादी जर दातावर ट्रीटमेंट असेल, तिथून दातातून निघणारं ब्लड असेल, तर हे सगळं ब्लड हे ते वाहून नेण्यासाठी एक हे केलेलं असतं त्यांनी, आणि त्यावर मग केमिकलद्वारे प्रक्रिया करून ते वेस्ट ते वाहून दिलं जातं. तर अशा प्रकारे लिक्विड वेस्ट एक प्रकार आहे त्याचा, आणि गॅसेस वेस्ट. तर असे 3 प्रकारचे वेस्ट आहेत. गॅसेस वेस्ट गॅसच्या स्वरूपात असतील काही समजा, तर हे 3 प्रकारचे वेस्ट असतात. तर मेजर सोर्सेस काय आहेत, कुठले सोर्सेस आहेत बायोमेडिकल वेस्टचे ते आपण बघूया. तर पहिल्यांदा मेजर सोर्सेस आहेत बायोमेडिकल वेस्टचे. हॉस्पिटल्स, लॅब्स, रिसर्च सेंटर, तसेच ॲनिमल रिसर्च, ब्लड बँक्स असतील किंवा नर्सिंग होम्स असतील. तर हे जे काही आहेत हे मेजर सोर्सेस आहेत. इथून मोठ्या प्रमाणामध्ये बायोमेडिकल वेस्ट जनरेट होतं, तयार केलं जातं. आणि मायनर सोर्स काय आहेत याचे ते आपण बघूया. मायनर सोर्स काय आहेत बायोमेडिकल वेस्टचे, तर क्लिनिक्स असतील छोटे मोठे, किंवा डेंटल क्लिनिक्स असतील, होम केअर असेल, कॉस्मेटिक क्लिनिक्स असतील, पॅरामेडिक्स असतील, किंवा फ्युनरल सर्व्हिसेस असतील, इन्स्टिट्यूशन्स असतील जे काही. तर हे मायनर सोर्सेस आहेत जे बायोमेडिकल वेस्ट जनरेट करतात. तर अशा प्रकारे बायोमेडिकल वेस्ट हे असतात. तसेच ॲनिमल वेस्ट पण आहे याचा एक प्रकार. समजा ह्युमन वेस्ट तर ते झालं मानवाच्या रिलेटेड, पण ॲनिमल वेस्ट जे जनावरांचे पण दवाखाने असतात, तिथूनही जे काही बायोमेडिकल वेस्ट तयार होतं त्यांचीही अशा प्रकारे मॅनेजमेंट केली जाते. केमिकल्सद्वारे आधी त्यांच्यावर ट्रीटमेंट करून मग योग्य पद्धतीने ते मेडिकल वेस्ट बाहेर डिस्पोज केल्या जातात. तर अशा प्रकारे ही बायोमेडिकल वेस्ट ही एक शॉर्ट नोट्स आहे. यावर तुम्हाला सोर्सेस त्याचे लिहायचे थोडेफार, आणि सोर्सेस लक्षात ठेवायचे आहेत बायोमेडिकल वेस्टचे. आणि बायोमेडिकल वेस्ट म्हणजे काय हे तर तुम्हाला कळलं असेल की हॉस्पिटलमधून किंवा क्लिनिक लॅबोरेटरीज वार्डमधून जे काही टाकाऊ पदार्थ असतात हॉस्पिटलमधले त्यालाच बायोमेडिकल वेस्ट असे म्हणतात. तर आता आपण अजून एक शॉर्ट नोट्स बघूया, हजार्डस वेस्ट. हजार्डस वेस्ट म्हणजे असे वेस्ट पदार्थ असतात, असे काही पदार्थ असतात जे की खूप सेन्सिटिव्ह असतात आणि ते सहज एक्सप्लोजिव्ह असतात. सहज एखादा पदार्थ आग तयार करू शकतो किंवा सहजच घातक असा उग्रवास सोडतात काही पदार्थ, किंवा जे की हानिकारक असतात मानवाच्या हेल्थवर किंवा मानवासाठी हानिकारक असतात. तर असे काही जे ज्वलनशील सहज एखाद्या पदार्थावर किंवा जे काही वेस्ट आहे त्या वेस्टचं सहज इफेक्ट होत असेल बाहेरच्या वातावरणाचा त्याच्यावर, आणि त्या वातावरणाचा इफेक्ट होऊन ते पदार्थ एक्सप्लोजिव्ह होऊ शकतात, आग निर्माण करू शकतात किंवा घातक दुसरं काही गॅसेस सोडू शकतात. तर असे जे पटकन इफेक्ट करणारे जे पदार्थ असतात तर त्यांना हजार्डस वेस्ट असं म्हणायचं. तर हजार्डस वेस्ट हे 4 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड केलेले आहेत. पहिली कॅटेगरी आहे इग्निशिबिलिटी. Ignitionability means the things which catch fire spontaneously below 16 Celsius temperature. इग्निशिबिलिटी हा जो प्रकार आहे हजार्डस वेस्टचा, तर ह्यामध्ये मोडणारे जे काही वेस्ट आहेत तर ते पटकन आग निर्माण करतात. 60 अंश सेल्सिअसच्या खाली टेम्परेचर असेल तर असे पदार्थ
पटकन आग निर्माण करतात. जर वातावरणामध्ये हे जर आले, वातावरणाच्या संपर्कामध्ये, बाहेर मोकळ्या वातावरणाच्या संपर्कात आणि 60°C खाली टेम्परेचर असेल तर असे पदार्थ पटकन आग निर्माण करतात. जसं की वेस्ट ऑइल असेल किंवा यूज्ड सॉल्वंट्स असतील, काही वापरलेले घातक पदार्थ असतील तर हे आग निर्माण करू शकतात आणि हे एक्सप्लोजिव्ह घातक पदार्थ हानिकारक असू शकतात. तर हे पहिली कॅटेगरी आहे हजार्डस वेस्टची. इग्निशिबिलिटीमध्ये ते मोडतात, जे पटकन आग निर्माण करतात असे पदार्थ. दुसरी कॅटेगरी आहे करोझिव्हिटी. यामध्ये ॲसिडिक पदार्थाचा समावेश आहे. जर त्यांचा pH, आपण जे काही केमिस्ट्रीवाले स्टुडंट असतील त्यांना समजेल, किंवा आपल्याला विज्ञानामध्ये होते जे pH, ॲसिडचा pH हे 7पेक्षा जास्त असतो असा आपण शिकलेला आहे. तर ज्याचा pH = 2 or <2 असेल तर असे पदार्थही खूप घातक असतात आणि त्याचा कोरोसिव्हिटीमध्ये हजार्डस वेस्टच्या कॅटेगरीमध्ये समावेश होतो. तिसरं जे यात कॅटेगरी आहे ती रिॲक्टिव्हिटी. रिॲक्टिव्हिटी गॅसेस म्हणजे असे पदार्थ, असे वेस्ट जे की गॅस रिलीज करतात, तसेच फ्यूम रिलीज करतात. तर नॉर्मल कंडिशनला ते अनस्टेबल असतात, त्यांच्यामध्ये अस्थिरता असते. ते पटकन एखाद्या गॅस रिलीज करू शकतात किंवा फ्यूम जनरेट करू शकतात, म्हणजे वाफ तयार करू शकतात किंवा जाळ पण तयार करू शकतात आपण बघितलं तर. ही तिसरी कॅटेगरी झाली हजार्डस वेस्टची. आणि चौथी आहे टॉक्सिसिटी. जे काही टॉक्सिक वेस्ट असतात, मर्क्युरी असेल किंवा लीड असेल, लीड म्हणजे शिशे आणि मर्क्युरी म्हणजे पारा, जे काही पारा आणि शिशे असले काही पदार्थ असतील आणि जे मानवाच्या पोटात गेल्यावर जे की हानिकारक असणार आहेत मानवाच्या हेल्थसाठी, किंवा विविध रोग होतात मर्क्युरी पोटात गेल्यावर. तसेच शिशे पोटात गेल्या चुकून, माणसाच्या पोटात चुकून शिशे किंवा मर्क्युरी गेली तर डेथ होण्याचे चान्सेसच असतातच. त्याचबरोबर काही वेगवेगळे डिसीज पण होतात मर्क्युरीमुळे, आणि हे पण हजार्डस वेस्ट आहेत. तर थोडक्यात आपण बायोमेडिकल वेस्ट एक पाहिला आणि हे हजार्डस वेस्ट काय आहे हे पाहिले. या 2 शॉर्ट नोट्स आपण बघितलेल्या आहेत. आता राहिलेले काही 4-5 आपले शॉर्ट नोट्स आहेत, असे 2-2 करून 2-3 लेक्चरमध्ये आपलं इन्व्हायरमेंट संपेल कदाचित. आणि जे काही ड्राफ्टिंग प्लेडिंग आहे त्याचेही अजून जास्तीत जास्त 2-3 लेक्चर होतील. आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबूया.